हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज पॉइंट असा झाला की ना, सकाळी ना खुशीला स्कूल बसमध्ये सोडवाय गेल्यानंतर लक्षात आलं की ना तिच्या स्कूलमध्ये आहे ना गरबाचा आहे ना कार्यक्रम आहे बघा. तर मी तिच्यासोबत घागरा वगैरे काही दिलेला नव्हता. आणि स्कूलमध्ये गेल्यावर काय होतं की ना तिच्या मैत्रिणी वगैरे असतात ना, त्यांचे सगळे पेरेंट्स आलेले असतात. तर मग काय होतं की ती मला येऊन बोलते की मम्मी तूच येत नाही माझ्यासोबत स्कूलमध्ये, आणि बाकीचे सगळे पेरेंट्स येतात. ते लहान मुलांना खूप ऑकवर्ड वाटतं बघा. तर मग आज मी म्हटलं की तिला सरप्राईज द्यावं. अकोल्यामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मी घागरा घेणार आहे आणि मग तिच्याकडं स्कूलमध्ये जाणार आहे. पाहूयात तिची रिॲक्शन काय असते ते. तर मग आता मी निघालेली आहे अकोल्याला जाण्यासाठी. चला. तर मी अकोल्यामध्ये पोहोचलेले आहे बरं का. तर अकोल्याचं मला एवढं काही माहीत नाही आहे, पण आहे ना इथं वैशाली क्लॉथ सेंटर म्हणून दिसतंय बघा. तर येथे आलेली आहे मी ड्रेस घेण्यासाठी. तर बघूयात आता घागरा मिळतोय की नाही इथं छान खुशीसाठी. तर मी दुकानामध्ये आलेली आहे बघा. तर त्यांना विचारते मी, तर ताई तुमच्याकडे घागरा वगैरे आहे का? माझी 6 वर्षाची मुलगी आहे. हो मिळेल ना. अगदी 2 वर्षाच्या मुलीपासून ते 11-12 वर्षाच्या मुलीपर्यंत आमच्याकडे दांडियाच्या सर्व व्हरायटी आहेत. हां हां. त्यामध्ये 4-5 प्रकार तुम्हाला बघायला भेटतील. तर हे सगळे प्रकार आहेत. त्यामध्ये धोती आहे, घागरामध्ये बरेचशी व्हरायटी आहेत. नंतर तुम्हाला जॅकेट मिळेल सुट्टं. हो हो. हां, त्याच्या खाली तुम्हाला स्कर्ट वापरू शकता, आणि वरती ना फिश कट आणि नॉर्मल असे 2 प्रकार आहेत जॅकेटमध्ये. मुलांना पण भेटेल. अच्छा. तर मी आता माझ्या मुलीसाठी बघत आहे बघा घागरा. तर बघूयात आता जो छान वाटेल तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपली शॉपिंग करून झालेली आहे बघा. तर खुशीसाठी मी मस्तपैकी घागरा घेतलेला आहे. खूप छान आहे बघा, आणि कलर पण एकदम मस्त आहे. क्रीजसाठी मस्तपैकी ना कुर्ती आणि पायजामा घेतलेला आहे, आणि त्याच्यावरती असं छान असं जॅकेट घेतलेलं आहे बघा. तर इथला जो स्टाफ आहे ना तो पण एकदम छान आहे बघा. सर्व्हिस पण एकदम मस्त आहे त्यांची. तर तुम्ही जर कधी आले ना इथं अकोल्यामध्ये, तर वैशाली सेंटरला तुम्ही ना येथे भेट देऊ शकताय. चला तर मग आता आपण ना निघूयात. मी चाललेली आहे आता खुशीकडे. बघूया खुशीची रिॲक्शन काय असते ती. ओके, थँक्यू.